सर्जिकल प्रोसिजर होणे म्हणजे ऑपरेटिव्ह होणे इथपर्यंतच सीमित नसते. त्याच्यानंतरचा महत्त्वाचा काळ मेंटली आणि फिजिकली जेवढं आपण स्ट्रॉंगली त्याला डील करू त्याच्यानुसार आपल्या बॉडीची हिलिंग कपॅसिटी वाढवतो. यासाठी आपल्याला काही काळ द्यावा लागतो. त्याला पोस्ट ऑपरेटिव्ह केअर आणि त्याला आपल्याला व्यवस्थित एन्व्हायरमेंट, हेल्दी, मेंटली हेल्दी आणि डाएटरी या गोष्टींची फार महत्त्वाची गरज असते. यामध्ये संभाव्य काही बहुतांश लोक हे फॉलो न केल्यामुळे कॉम्प्लिकेशन होऊ शकतात. त्याच्यामुळे आपल्याला ह्या काही आपले लोकल हायजीन किंवा डाएट हे फॉलो केल्यामुळे हे कॉम्प्लिकेशन टळू शकतं. हॅलो, मी डॉक्टर स्नेहल गुंड पाटील मेडीपॉईंट हॉस्पिटलमध्ये गायनेकोलॉजिस्ट म्हणून कार्य करत आहे. आज आपण सर्जिकल पोस्ट ऑपरेटिव्ह केअर याविषयी आपण थोडीशी माहिती घेणार आहोत. सर्जिकल प्रोसिजरमध्ये पोस्ट ऑपरेटिव्ह केअरमध्ये महत्त्वाचा पार्ट आहे ॲक्टिव्हिटी. यामध्ये महत्त्वाचं काम म्हणजे ॲनेस्थेशिया आणि सर्जिकल प्रोसिजर याच्या दोन्हीमुळे बॉडी स्लो डाऊन होते. मोटर स्किल्स आणि फाईन स्किल्स याच्यामुळे स्लो डाऊन होतात. त्याच्यामुळे आपल्याला क्विकनेसनेस आणि डिसिजन मेकिंग ह्या गोष्टी आपल्याला या काळामध्ये टाळल्या पाहिजे. तसेच आपण फिजिकल ॲक्टिव्हिटी आणि काही मेंटल ॲक्टिव्हिटी याबद्दल आपण थोडीशी माहिती घेऊयात. जे काय करायचं आहे किंवा करायचं नाही आहे ह्या गोष्टीही जाणून घेऊयात. त्यातली पहिली गोष्ट आहे फिजिकल ॲक्टिव्हिटी. फिजिकल ॲक्टिव्हिटीमध्ये आपल्याला जे करायचं आहे म्हणजे रेस्ट महत्त्वाची आहे, ज्याच्यामुळे बॉडी हील होईल. जी आपल्या ज्या साईटला इन्फेक्शन झालेलं आहे किंवा ऑपरेटिव्ह झालेलं आहे ती भरण्यासाठी आपल्याला पुरेपूर जेवढं ऑक्सिजन मिळेल अशा एन्व्हायरमेंटमध्ये राहायचं आहे. रेस्ट घ्यायची आहे, चांगल्या लोकांशी भेटायचं आहे, हॅपीनेस ठेवायचा आहे. दुसरी गोष्ट म्हणजे डीप जेवढं अर्ली ॲम्ब्युलेशन व्हाल किंवा बाबा फिरणं चालणं चालू ठेवाल ते पण मिनिमल असणार आहे या काळामध्ये, ज्यामुळे बॉडीज तुम्हाला ॲक्टिव्ह करायची आहे. तर फिरणं किंवा चालणं एवढ्याच 2 ॲक्टिव्हिटी करू शकता. डीप ब्रीथ एक्सरसाइजेस. आणि जे करायचं नाही आहे म्हणजे प्रॉपरली बेंडअप नाही व्हायचं आहे किंवा बाबा वेट लिफ्टिंग नाही करायचं आहे जोपर्यंत तुम्हाला डॉक्टर सांगत नाही आहे. दुसरं आहे मेंटली हॅपीनेस किंवा इमोशनल हॅपीनेस असणं फार महत्त्वाचं आहे. मेंटल वेलबिंग असाल तरच तुम्हाला पुढच्या गोष्टी बॉडी हील करण्यासाठी तुमची मदत करेल. आणि फिजिकल आणि मेंटली तुम्ही असाल फिट तर तेव्हाच तुमची बॉडी ती वूंड हील करण्यासाठी हेल्प करेल. डाएट पोस्ट ऑपरेटिव्ह सर्जिकल केअरमध्ये डाएट प्रॉपर असणं फार महत्त्वाचं आहे, ज्याच्यामुळे दोन्ही माइंड आणि आपला फिजिकल ॲक्टिव्हिटी कमी असल्यामुळे किंवा मेडिकेशन चालू असल्यामुळे आपल्याला डायजेशन व्हावं यासाठी प्रॉपर डाएट हवा आहे. तो कशा प्रकारे असावा यामध्ये आपण आज माहिती घेतो आहे. तर पहिलं तर आहे की काय घ्यावं आणि दुसरं आहे काय घेऊ नये. सर्जिकल ऑपरेशन झाल्यामुळे आपल्या सगळ्याच गोष्टी थोड्या स्लोअर डाऊन झालेल्या असतात, ॲक्टिव्हिटी कमी झालेली असते. बॉडीची हिलिंग कॅपॅसिटी वाढवण्यासाठी आहारामध्ये व्यवस्थितरित्या पाणी भरपूर प्यायचं आहे. पाणी भरपूर प्यायचं म्हणजे किती? 3 ते 4 लिटर रेग्युलर डाएटमध्ये आपल्याला पाणी हवं आहे. ते पण पाणी तुम्ही कोमट पाणी पिलात तर ते उत्तम राहतं, त्याच्यामुळे कॉन्स्टिपेशनही होणार नाही आहे. दुसरी गोष्ट आहे की पालेभाज्या घ्याव्यात. भरपूर प्रमाणात पालेभाज्या, फ्रूट्स हे खावे. कच्चे खाल्ले तरी त्याने काही बिघडणार नाही आहे, पण हायली कुक्ड असे फूडच घेतले पाहिजे आणि फ्रेशली प्रिपेअर. जे शिळं अन्न खाल्लं तर त्याच्यामुळे परत इन्फेक्शनचे चान्सेस वाढतात. यामध्ये पहिली गोष्ट घ्यायची आहे प्लेंटी ऑफ वॉटर. दुसरं आहे ग्रीन लिफी व्हेजिटेबल. सगळ्या प्रकारचे फ्रूट्स चालू शकतात. फक्त डायबेटिक पेशंटने काय खाऊ नये तर चिक्कूसारखे फ्रूट्स, कस्टर्ड ॲपलसारखे जे स्वीट्स आहेत ते घेऊ नयेत. बाकी सगळे प्रकारचे फ्रूट्स चालतात. मला काकडी, कुकुंबर किंवा सॅलड भरपूर प्रमाणात खावे, त्याच्यामुळे कॉन्स्टिपेशन अवॉइड होईल. दुसरी गोष्ट आहे काय खाऊ नये स्पायसी, ऑइली किंवा खूप दिवसांचे शिळे पदार्थ, जंक फूड्स, अल्कोहोलिक ज्याच्यामध्ये सिट्रस आहे असे घेऊ नयेत, ज्याच्यामुळे कफ वाढेल. अशा गोष्टी घेऊ नयेत. स्मोक केल्यामुळे तर शरीरामध्ये ऑक्सिजन कमी होईल, वूंड हिलिंग कपॅसिटी कमी होईल आणि आपण जेवढ्या वेळात रिकवर होणार आहेत त्याला रिकव्हरीला टाईम लागू शकतो. ज्या स्लोअर डाऊन झालेल्या बॉडीच्या प्रोसिजर आहेत त्या व्यवस्थित नॉर्मलाइज होण्यासाठी आपण डाएट फॉलो केला पाहिजे. मेडिकेशन पोस्ट ऑपरेटिव्ह केअरमध्ये तिसरा भाग येतो आपला एक मेडिकेशनचा. ज्याप्रमाणे आपल्याला डाएट, फिजिकल ॲक्टिव्हिटी हे पण इम्पॉर्टंट आहेत, त्याच्यापेक्षाही महत्त्वाचं आहे मेडिकेशन. जे डॉक्टरांनी आपल्याला प्रिस्क्राईब केलेले आहेत ते व्यवस्थित टाईम टू टाईम घ्यावे. थोडे जरी बरे वाटले तर ते मध्येच मेडिकेशन सोडू नये.
काही असं असतं की काही मेडिकेशन सोडल्यानंतर आपल्याला परत ते चालू करणं थोडं अवघड जातं आणि त्याच्यामुळे इन्फेक्शन होऊन सेप्टिसेमिया होण्याचे महत्त्वाचे खूप चान्सेस असतात आणि त्यामुळे कॉम्प्लिकेशन वाढू शकतात. त्यामुळे डॉक्टरांनी प्रिस्क्राईब केलेले मेडिकेशन व्यवस्थित फॉलो करावे. तर सगळ्यात महत्त्वाचं, ज्या गोष्टी तुम्ही अवॉइड केल्या पाहिजेत ज्याच्यामुळे इन्फेक्शन टाळू शकते, म्हणजे बी अवेअर ऑफ इन्फेक्शन. याच्यामध्ये काही म्हणजे लोकांपासून कॉन्टॅक्ट आणि स्पेसिफिक टाईमला तुम्ही भेटायला पाहिजे आणि फूडमध्ये काही कंटॅमिनेटेड फूड खाल्लं नाही पाहिजे. दुसरी गोष्ट आहे की ते इन्फेक्शन झालं आहे हे तुम्हाला कसं कळेल. हाय ग्रेड फीवर येतो आहे, थंडी वाजून येते आहे, जिथे तुमची जखम आहे किंवा बाबा ऑपरेशन झालं आहे तिथे खूप रेडनेस आहे, पस डिस्चार्ज येतो आहे, खूप पेन होतं आहे, ब्लिडिंग होतं आहे, अशा वेळेस फॉलोअपच्या आधी डॉक्टरांना कॉन्टॅक्ट केलं पाहिजे. ही इन्फेक्शनचे साईन्स तुम्हाला माहीत पाहिजेत आणि डॉक्टरांनी तुम्हाला डिस्चार्जच्या वेळी सांगितलेल्या सूचनांचे पालन तुम्ही केलेच पाहिजेत. दुसरी गोष्ट आहे की थोडंसं इचिंग होतं आहे बाबा, त्याच्यामध्ये टिंगलिंग नमनेस आहे जखमेच्या जागी, तर हे नॉर्मल आहे आणि ही हिलिंग प्रोसिजर आहे. याकरिता न घेत जाता तुम्ही डायरेक्टली जेव्हा डॉक्टरांनी तुम्हाला फॉलोअपला बोलवलं आहे किंवा काही शेड्यूल दिलेलं असतं तेव्हाच तुम्ही फॉलोअपला जाऊ शकता. आजचा संपूर्ण व्हिडिओ आणि त्यातील माहिती सर्वांना समजली असेल अशीच अपेक्षा करते. पण काही त्याच्याबद्दल क्वेश्चन्स किंवा काही कमेंट्स असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचाराव्यात. बिकॉज कितीही मायनर सर्जिकल प्रोसिजर असेल तर इन्सिजन आणि अनेस्थीसिया या दोन्हीमुळे फाईन मोटर्स आपले स्लोअर झालेले असतात. याकरिता आपल्याला पोस्ट ऑपरेटिव्ह केअर घेणं सर्वात महत्त्वाचे आहे.